हॅलो फ्रेंड्स, इंग्लिश ग्रामर सिरीज डे 29 मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या पार्टमध्ये आपण टेन्स हा टॉपिक कंटिन्यू करणार आहोत. कारण मागच्याच पार्टमध्ये आपण पाहिलं की प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार, त्यांच्या रचना आणि त्यांचे उपयोग, म्हणजेच आपल्याला प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस कसे बनवायचे हे आपण अतिशय तपशीलवार मागच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे. आणि आज आपण पाहणार आहोत दुसरा मुख्य प्रकार पास्ट टेन्स. तर पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ, याचे 4 उपप्रकार आज आपण अतिशय डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, नंबर 2 पास्ट टेन्स, त्याला आपण मराठीत म्हणतो पहा भूतकाळ. ओके, त्याच्या नावातूनच आपल्या लक्षात येईल पहा, या ठिकाणी ज्या क्रिया आहेत त्या सर्व भूतकाळातील म्हणजे घडलेल्या क्रिया आहेत. सर्व क्रिया घडलेल्या आहेत. तर मग आता आपण पास्ट टेन्सचे जे 4 उपप्रकार आहेत ते तपशीलवार बघूयात. पहिला आहे पास्ट टेन्सचा उपप्रकार, त्याचं नाव आहे पहा सिंपल पास्ट टेन्स. मराठीत आपण त्याला म्हणू साधा भूतकाळ. अतिशय सोपा प्रकार आहे पहा. साध्या भूतकाळातील वाक्य आपण बनवण्यासाठी कशा प्रकारे शब्द मांडणी करू शकतो ती रचना या ठिकाणी आपण पाहूया. तुम्हाला जर सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स बनवायचं तर सुरुवातीला नेहमीप्रमाणे घ्यावा लागेल कर्ता. बरोबर आहे ना? प्रत्येक रचनेच्या सुरुवातीला कर्ता घ्यायचा आहे. कर्ता म्हणजेच काय असतो? क्रिया करणारा. आठवतंय ना? क्रिया करणारा कर्ता. कर्ता म्हणून आपण नाम किंवा सर्वनाम वापरत असतो. कर्त्यानंतर घ्यायचंय पहा आपल्याला क्रियापदाचं दुसरं रूप. ओके, बस एवढीच रचना या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. आपण मागे काल पाहिला होता साधा वर्तमान काळ, त्याची रचना अशी होती पहा कर्ता प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. आता आहे साधा भूतकाळ, यामध्ये काय झालं? फक्त कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप, म्हणजे पहिल्या रूपाऐवजी दुसरं रूप घेतलेलं आहे पहा. खूप सोपं आहे. आता याचा उपयोग केव्हा करायचा, म्हणजेच तुम्हाला साध्या भूतकाळातील वाक्य जर बनवायचं असेल तर ते केव्हा बनवतात नेमकं हे कळण्यासाठी आता हा यूज आपण या ठिकाणी पाहतोय पहा. एखादी क्रिया घडली, बघा किती सिंपल आहे. एखादी क्रिया घडली असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला किंवा ली किंवा ले किंवा लो यापैकी अक्षरे असतील तर साधा भूतकाळ वापरतात. बघा, लक्षात घ्या, एखादी क्रिया घडली, काय सांगायचंय? फक्त एखादी क्रिया घडली असे सांगण्यासाठी. नीट पहा बरं का, एखादी क्रिया घडली आहे असं नाहीये इथं. शब्द महत्वाचा आहे फार. एखादी क्रिया घडली आहे तो पूर्ण वर्तमान काळ होतो पहा. इथे काय? फक्त एखादी क्रिया घडली असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला ली ले लो यापैकी अक्षरे असतील तर साधा वर्तमान काळ वापरतात. इथे आपल्याला एखादी क्रिया घडली हे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदा शेवटी काय येतंय? ला ली ले लो यापैकी अक्षर. इथं आपण मराठी वाक्यांचा विचार करू पहा थोडासा. मी क्रिकेट खेळलो, यात काय व्यक्त होतं पहा. मी क्रिकेट खेळलो म्हणजे काय? माझ्याकडून क्रिकेट खेळण्याची क्रिया घडली. असं नाही म्हटलं आपण. मी क्रिकेट खेळतो हे जर म्हटलं तर ती घडली येणार नाही. मी क्रिकेट खेळतो म्हणजे काय? माझ्याकडून क्रिकेट खेळण्याची क्रिया सतत घडते असा अर्थ होतो पहा.
आणि इथे एखादी क्रिया घडली असं व्यक्त केलेलं आहे. मग माझ्याकडून क्रिकेट खेळण्याची क्रिया घडली म्हणजेच मी क्रिकेट खेळलो. हा, तिच्याकडून कविता लिहिण्याची क्रिया घडली, काय म्हणू आपण, तिने कविता लिहिली, काला ली. हा, त्याच्याकडून मुंबईला जाण्याची क्रिया घडली, काय म्हणणार आपण, तो मुंबईला गेला, काय आलं शेवटी, ला. तर मराठी क्रियापदाच्या शेवटी ला किंवा ली किंवा ले किंवा लो यापैकी अक्षर आलं तर समजायचं हा साधा भूतकाळ आहे. आणि त्यासाठी आपल्याला घ्यायचंय कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप, ही रचना. आता त्याचे एक्झाम्पल पहा. पहिल्या वाक्यात कर्ता घेतला आपण आय. कर्ता म्हणून तुम्ही कोणाचंही नाव किंवा सर्वनाम घेऊ शकता. या ठिकाणी आपण कर्ता घेतलाय आय आणि पुढे क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचंय पहा, कारण हा आहे सिंपल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळात ही रचना वापरायची ज्यामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येणार आहे. आपण क्रियापद घेऊ प्ले. प्लेचं दुसरं रूप काय आहे, प्ले, प्लेट, प्लेट असे 3 रूप आहेत. मग दुसरं रूप काय आहे, प्लेट. ओके, कर्ता आय आणि क्रियापद प्लेचं दुसरं रूप प्लेट. वाक्य पूर्ण झालं. तुम्हाला जर वाटलं या क्रियापदानंतर आणखी इतर शब्द घ्यायचे तर ते तुम्ही घेऊ शकता. ते कशा पद्धतीने घेता येतात हे अतिशय डिटेलमध्ये आपण मागच्या पार्टमध्ये अभ्यासलेलं आहे. पहा, कितीही जास्त शब्द आपण या क्रियापदाच्या पुढे घेऊ शकतो. त्याचं ते आयडियल एक्झाम्पल सुद्धा आपण बघितलंय. तर आपण इथे एवढंच पाहूया, कर्ता आय आणि क्रियापद प्लेचं दुसरं रूप प्लेट. वाक्य झालं आय प्लेट. आता याचा मराठी अर्थ कसा घ्यायचा, अर्थातच काल आपण पाहिलं त्याचा संदर्भ या ठिकाणी घेऊ. आय म्हणजे काय, मी. प्लेचा अर्थ काय, मूळ अर्थ आहे खेळणे. ओके, मूळ अर्थ आधी आपण या ठिकाणी घेतलाय, पण आता त्याचा आपल्याला मराठीत पूर्ण वाक्य घ्यायचं आहे आणि इथंच आपण इथं जे दिलंय ना याचा संदर्भ घ्यायचा आहे. पहा, मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येणार आहे, ला, ली, ले, लो यापैकी अक्षर. म्हणजेच हा जो खेळणे आहे त्याचा नेकट होणार आणि त्या जागी यापैकी येणार. म्हणजेच काय होईल, मी खेळला, मी खेळली, मी खेळले, मी खेळलो यापैकी जे योग्य वाटतंय ते अक्षर घ्या. तर मी काय म्हणेल मग, मी खेळलो. काय आलाय शेवटी पहा, खेळलो. यापैकी अक्षर आलंय ना, लो. जर एखादी मुलगी म्हटली आय प्लेड तर त्या वाक्याचा मराठीत अर्थ होईल मी खेळले, कारण ती मुलगी स्त्रीवाचक आहे ना, म्हणून खेळलोच्या जागी खेळले आलेला आहे. या सर्वांचे अर्थ आणि काळ एकच आहे, फक्त कर्त्याच्या वचनानुसार यापैकी योग्य अक्षर आपल्याला घ्यावं लागणार आहे. नेक्स्ट सेंटेन्स पहा. कर्ता घेतला आपण शी. ओके, आणि क्रियापद राईटचं दुसरं रूप घेतलं पहा, रोट. आणि क्रियापदानंतर वाक्य पूर्ण केलं आपण, शी रोट. वाक्य झालं. आता मराठीत अर्थ पहा. शी म्हणजे काय, ती, आणि राईट म्हणजे लिहिणे. मग ती लिहिला असं होईल का, नाही. तर आपल्याला इथे काय करावं लागेल पहा, तिने लिहिला, तिने लिहिली, तिने लिहिले यापैकी योग्य काय वाटतं ते घ्या. तर शी रोट म्हणजे तिने लिहिले. काय आलंय शेवटी, ले आलेला आहे. तुम्हाला जर वाटलं या ठिकाणी तिने पत्र लिहिले, पत्र हा इतर भाग आलेला आहे, मग इतर भाग जर आला तर तो या रचनेत कुठे घ्यायचा आहे, शेवटी घ्यायचा आहे. मग पत्राला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, लेटर. एक वचने आहे म्हणून आपण या ठिकाणी काय घेऊ, मग क्रियापदानंतर अ लेटर. शी रोट अ लेटर, तिने पत्र लिहिले. अजून आपल्याला समजा ऍड करायचंय, तिने तिच्या भावाला पत्र लिहिले. अजून इतर शब्द काय आले, तिच्या भावाला. मग तिच्या भावाला हा भाग इंग्रजीमध्ये फक्त त्या रचनेतील क्रियापदाच्या पुढे लिहून टाकायचा, टू हर ब्रदर. मग शी रोट अ लेटर टू हर ब्रदर असं वाक्य झालं पहा. म्हणजे कर्ता, क्रियापद, त्यानंतर अ लेटर हे कर्म घेऊ शकता आणि त्याच्या पुढे आपण काय घेतलं, आणखी इतर भाग, टू हर ब्रदर असं घेऊ शकता. अजून वाटलं तर अजूनही पुढे आपल्याला काही शब्द घेता येऊ शकतात. ठीक आहे, इथे आपण फक्त क्रियापदापर्यंतच घेतोय.
पक्क हे काळ समजून घेण्यासाठी आपण कर्ता आणि क्रियापद या दोनच घटकांचा विचार करत आहोत. नेक्स्ट सेंटेन्स पहा. कर्ता घेतला दे आणि क्रियापदाचं दुसरं, तिसऱ्या वाक्यात आपण क्रियापद घेतो स्विम. त्याचं दुसरं रूप काय आहे माहित पाहिजे आपल्याला. स्विम, स्वॅम, स्वम. दुसरं आहे स्वॅम आणि वाक्य पूर्ण झालं. दे स्वॅम. अर्थ काय? दे म्हणजेच ते आणि स्वॅम याचा मूळ अर्थ काय? स्विमचा पोहणे. पोहणे, ने काढून टाकला आणि त्याच्या जागी यापैकी येणार. मग ते पोहला, ते पोहली, ते पोहले, ते पोहलो पैकी काय योग्य वाटतंय? मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळे आपल्याला बरोबर लगेच लक्षात येईल की या चार पैकी कोणतं अक्षर इथे योग्य बसतंय. करेक्ट. ते पोहले असं होणार. शेवटी आलाय ये. समजलाय? हा सिंपल पास्ट टेन्स आहे. एखादी क्रिया घडली असे सांगण्यासाठी हा काळ वापरतात. शॉर्टमध्ये या ठिकाणी परत एकदा आपण पाहू, पण तत्पूर्वी काही एक्झाम्पल सुद्धा आणखी थोडे वेगळे आपण बनवूयात. तुम्ही पण पहा. इथं फक्त एवढं पाहिलं, हे वाक्य समजले, स्टॉप असं करू नका. तर या प्रकारचे आणखी वाक्य आपण तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा, जर आपण कर्ता घेतला राम आणि क्रियापद आपण या ठिकाणी घेतलं सिट, तर त्याचं दुसरं रूप काय येईल? सॅट. म्हणजे वाक्य होईल राम सॅट. अर्थ काय होईल? राम बसला. ओके. कर्ता घेतला सीता आणि इथं क्रियापद घेतला आपण रन, त्याचं दुसरं रूप येईल रॅन. सीता रॅन. सीता पळाली. ओके. आणि तिसऱ्या वाक्यात आपण घेतला कर्ता राम अँड सीता आणि क्रियापद घेतलं डान्स, त्याचं दुसरं रूप घ्यायचंय. रचनेत जे सांगितलंय क्रियापदाचं रूप तेच वापरायचं आपल्याला. मनाने या ठिकाणी कोणतंही रूप घेऊन चालणार नाही किंवा त्याच्या अगोदर ॲम, इज, आर, वॉज, वेअर मनाने काही घ्यायचं नाही. रचनेत जे सांगितलंय तेच घ्यायचंय. इथं पहा, क्रियापदा अगोदर काही दिसतंय का तुम्हाला? ॲम, इज, आर, वॉज, वेअर वगैरे नाही, तर ते आपण घ्यायचे नाहीयेत. जर असतील रचनेत तरच घ्यायचे आहेत. कर्ता घेतला राम अँड सीता आणि क्रियापद डान्सचं दुसरं घेतलं डान्स्ड. राम अँड सीता डान्स्ड. अर्थ काय झाला? राम व सीता नाचले. समजले का? हा झाला सिंपल पास्ट टेन्स. आणि क्रियापदानंतर तुम्ही इतर भाग घेऊ शकता, कोणताही इतर भाग घेऊ शकता. जसं राम अँड सीता डान्स्ड ऑन द स्टेज. राम व सीता स्टेजवर नाचले. ऑन द स्टेज हा इतर भाग आपण पुढे घेऊन टाकला. आता हे काय वारंवार सांगायची गरज नाहीये. मला वाटतं की क्रियापदानंतर तुम्ही पाहिजे ते कर्म किंवा पूरक इतर शब्द घेऊ शकता. बघा, सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ. रचना आहे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप आणि त्याचा उपयोग केव्हा करायचा? तर एखादी क्रिया घडली असे सांगण्यासाठी. म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो यापैकी अक्षरे असतील तर साधा भूतकाळ वापरतात. एक्झाम्पल्स पाहिले. आय प्लेड, मी खेळलो किंवा मी खेळले. शी रोट, तिने लिहिले. दे स्वॅम, ते पोहले. समजला? आता या पास्ट टेन्सचा दुसरा उपप्रकार आपण पाहूयात. नाव आठवतंय त्याचं? उपप्रकार जे आपण पहिल्या पार्टमध्ये, टेन्सच्या पहिल्या पार्टमध्ये पाहतो. मला सर्व सांगितलंय मी की काळाचे मुख्य प्रकार कोणते, त्यांचे उपप्रकार कोणते, त्यानुसार मग त्यांचे नावं काय होतात सर्वांचे. एकूण 12 प्रकार पाहिजेत ना आपल्याला या ठिकाणी, कारण 3 मुख्य प्रकार आहेत आणि प्रत्येक मुख्य प्रकाराचे 4-4 उपप्रकार आहेत. तर मग आता आपण पास्ट टेन्सचा पहिला उपप्रकार पाहिला, सिंपल पास्ट टेन्स. आता दुसरा उपप्रकार आहे ज्याचं नाव पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. बघा, आता चालू भूतकाळ तुमच्या लक्षात आला असेल. चालू काळ जो मागे पण पाहिला आपण, चालू म्हणजेच कंटिन्युअस टेन्स असेल तर क्रियापदाला आयएनजी जोडावा लागतो. पहा, आणि आयएनजीच्या रूपा अगोदर टू बीचं योग्य रूप घेतात. वर्तमान काळात घेतात ॲम, इज, आर. भूतकाळात घेतात वॉज, वेअर आणि भविष्य काळात घेतात शल बी, विल बी. चालू काळ असेल तर क्रियापदाला आयएनजी आणि त्या अगोदर टू बीचं योग्य रूप. मग आता याची जी रचना आहे
ती तुम्ही स्वतः मनाने तयार करू शकता. जर आता सांगितलेल्या गोष्टींचा तुम्ही विचार व्यवस्थित केला तर त्याची मांडणी तुम्ही स्वतः करू शकता. पण बघा, मी सांगतोय तुम्हाला रचना काय होईल पाहिजे. सुरुवातीला काय येणार आहे? बरोबर आहे, कर्ता. त्याच्या पुढे काय येणार बघा आता, वॉच किंवा वेअर प्लस क्रियापदाला ING. बघा किती सिंपल स्ट्रक्चर आहे. सुरुवातीला करता येईल, त्यापुढे येणार आहे वॉच किंवा वेअर. दोन्हीपैकी एकच सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. दोन्हींचाही अर्थ एकच आहे, होता, होती, होते, होतो. पण दोन्हीपैकी काय वापरायचं हे कर्त्यावर अवलंबून आहे. कर्ता जर एक वचनी असेल तर वॉच घ्यायचा आहे आणि कर्ता अनेक वचनी असेल तर वेअर. आणि तुमचं जे क्रियापद आहे त्याला ING जोडायचं आहे. जे मी मागाशी सांगितलं ना तुम्हाला की चालू काळ असेल तर क्रियापदाला ING जोडतात आणि INGच्या रूपा अगोदर टू बीचं योग्य रूप घेतात. इथे पहा, भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे, म्हणून आपण टू बीचा पास्ट फॉर्म घेतला, वॉच वेअर. मागे पहा, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण क्रियापदाच्या INGच्या रूपा अगोदर टू बीचं वर्तमानकाळी रूप घेतलं होतं, am, is, are. आठवत आहे ना? तर बघा मग आता ह्या रचनेनुसार तुम्ही पास्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्सेस बनवू शकता. पण ते केव्हा बनवायचे, या काळाचा उपयोग केव्हा करायचा तो बघा. एखादी क्रिया भूतकाळात, बरोबर आहे, चालू होती असे सांगण्यासाठी म्हणजेच काय येईल मराठी क्रियापदाच्या शेवटी? मराठी क्रियापदाच्या शेवटी त होता हे शब्द असतील तर चालू भूतकाळ वापरतात. बघा, आहे ना, सिंपल आहे ना. मागच्या रेफरन्सने तुम्ही स्वतः सुद्धा हे तयार करू शकता. तुम्ही रचना बनवू शकता. तुम्ही त्याचा यूज काय आहे तो स्वतः मनाने तयार करून सांगू शकता. इतकं सिंपल आहे. एकदा आपल्याला जर एखाद्या विशिष्ट प्रकारचं सर्व लक्षात आलंय की पुढचं आपण स्वतः फॉर्म करू शकतो. बघा, एखादी क्रिया भूतकाळात चालू होती असे सांगण्यासाठी एखादी क्रिया चालू होती, शब्द महत्वाचे आहेत असं सांगायचंय. जसं पहा, माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू होती, मी कसं म्हणणार? माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू होती, मी म्हणणार मी खेळत होतो. बरोबर आहे ना? खेळत होतो म्हणजे खेळण्याची क्रिया चालू होती. तिच्याकडून लिहिण्याची क्रिया चालू होती, कसं म्हणणार? ती लिहित होती. लिहित होती म्हणजे लिहिण्याची क्रिया चालू होती. बघा, मराठी क्रियापदा शेवटी काय आलं बरं? मी लिहित होतो, त होतो. ती लिहित होती, त होती. ते लिहित होते, त होते. म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी काय आलेलं आहे? त होता. होता, होती, होते, होतो सर्व एकच आहेत बरं का. पण या ठिकाणी खूप गर्दी होऊ नये म्हणून फक्त त होता एवढंच घेतलेलं आहे आपण. परत एकदा पाहून घ्या. एखादी क्रिया भूतकाळात चालू होती असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त होता हे शब्द असतील तर चालू भूतकाळ वापरतात. याचे एक्झाम्पल पहा. गुड. बघा, तुमच्यापैकी काहींनी सांगितले सुद्धा सेंटेन्स काय वाक्य होणार आहे. या रचनेचा वापर करून इंग्रजी वाक्य बनवलं सुद्धा. आणि मराठी अर्थ सुद्धा असाच होणार आहे. करेक्ट. बघा, आता पहिल्या वाक्यात आपण करता घेतो आय. त्यानंतर वॉच किंवा वेअर पैकी काय येणार? करता किती वचने आहे त्यावर ठरेल. एक वचने असेल तर वॉज, अनेक वचने असेल तर वेअर. आय म्हणजे मी. किती जण आहेत? मी एकच आहे. एक वचनी करता आहे म्हणून येणार आहे वॉज. आणि पुढे क्रियापदाला ING. आपलं क्रियापद आहे पहिल्या वाक्यातलं प्ले, त्याला जोडला ING. काय सेंटेन्स बनलं?
आय वॉज प्लेइंग. मराठी अर्थ बघा, मराठी अर्थ घेण्यासाठी हे शब्द मार्गदर्शक ठरतील आपल्याला. आता मराठी क्रियापदा शेवटी येणार आहे त होता, त होती, त होते किंवा त होतो. आय वॉज प्लेइंग, आय म्हणजे काय, मी. त्यानंतर वॉज प्लेइंग हे क्रियापद आहे ना, हे सहाय्यकारी क्रियापद आणि हे मुख्य क्रियापद आहे. म्हणजे एकूण या क्रियापदाचा काय अर्थ होतो याच्यासाठी मुख्य क्रियापदाचा अर्थ विचारात घ्या. प्ले खेळणे, मग खेळणे ने कट होणार आणि त्या जागी हे येणार खेळत होता. मी खेळत होता असं नाही येणार, तर मी खेळत होतो. त होता, त होती, त होते, त होतो, मग मी खेळत होतो असं आलं. मुलगी असेल तर ती म्हणेल मी खेळत होते. बघा आता, मी खेळत होतो म्हणजे काय, खेळत होतो म्हणजे माझ्याकडून खेळण्याची क्रिया चालू होती. जर मी म्हटलं मी खेळत आहे तर हा काळ होईल का तो, नाही. खेळत आहे म्हणजे खेळण्याची क्रिया आत्ता चालू आहे असा अर्थ होतो ना, तो होतो चालू वर्तमान काळ. हा आहे मी खेळत होतो म्हणजेच खेळण्याची क्रिया चालू होती, चालू भूतकाळ आहे. सेकंड सेंटेन्स पहा, करता शी, त्यापुढे वॉज वेअर पैकी काय येईल, शी किती वचनी आहे, एकच वचनी आहे. ती एक आहे ना म्हणून पुढे आला एक वचनी असल्यामुळे वॉज. आणि क्रियापद राईटला जोडला आपण आयएनजी, काय होईल, राईटला आयएनजी जोडायचा. आयएनजी जोडताना शेवटी ई आला तर तो काढतात, बघितलं ना काल आपण. रायटिंग, शी वॉज रायटिंग अर्थ काय होणार आहे, ती लिहित होती. फारसं एक्सप्लेन करायची गरज नाहीये मला वाटतं, तुमच्या लक्षात आलं असेल. हो आलंयच, ती लिहित होती. काय आलंय, त होती. नेक्स्ट सेंटेन्स मध्ये पुन्हा वाक्य बनवायचंय तर रचना पाहिजे, मराठी अर्थ घ्यायचा आहे तर उपयोग पाहायचा. मग आता पुढचा आहे करता आपला दे. ओके, त्याच्यानंतर वॉज वेअर पैकी काय येईल बरं, किती वचनी आहे, दे म्हणजे ते, अनेक जण आहेत ना, अनेक वचनी आहे म्हणून येणार वेअर. ओके, आणि पुढे क्रियापदाला आयएनजी. क्रियापद काय आपलं थर्ड सेंटेन्स मध्ये स्विम, त्याला जोडला आयएनजी, झालं स्विमिंग. दे वेअर स्विमिंग अर्थ अगदी बरोबर आहे, ते पोहत होते. शेवटी आलाय त होते. समजले ना, मनाने वाक्य बनवता येतील ना. पहा, राम वॉज सिटिंग, राम बसत होता. सीता वॉज रनिंग, सीता पळत होती. राम अँड सीता वेअर डान्सिंग, राम व सीता नाचत होते. बरोबर आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स, रचना आहे करता, वॉज किंवा वेअर, क्रियापदाला आयएनजी, आणि त्याचा उपयोग आहे एखादी क्रिया भूतकाळात चालू होती असं सांगण्यासाठी. म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त होता, त होती, त होते, त होतो यापैकी शब्द आले तर चालू भूतकाळ वापरतात. आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. शी वॉज रायटिंग, ती लिहित होती. दे वेअर स्विमिंग, ते पोहत होते. समजलंय. दिस इज ऑल अबाउट पास्ट कंटिन्युअस टेन्स. आता याचा पुढचा उपप्रकार आपण बघूयात. पुढचा उपप्रकार पास्ट टेन्सचा कोणता आहे, बरोबर आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. हा आता आपण पाहणार आहोत. हा तिसरा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. कालच्या गोष्टींचा रेफरन्स या ठिकाणी घ्यायचाच आहे आपल्याला. जसं मागाशी म्हटलं की कंटिन्युअस चालू काळ असेल तर क्रियापदाला आयएनजी येतो, त्या आयएनजीच्या रूपा अगोदर टू बीचं रूप येतं. तसंच परफेक्ट टेन्स दिसला मग तो परफेक्ट कोणताही असो, प्रेझेंट परफेक्ट असो, पास्ट परफेक्ट असो किंवा यानंतरचा फ्युचर परफेक्ट का असेना, परफेक्ट म्हटलं तर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं आपल्याला. आणि क्रियापदाच्या तिसऱ्या रूपा अगोदर टू हॅवचं रूप घेतात. पहा, हां, पास्ट परफेक्ट टेन्स ज्याला आपण काय म्हणू मराठीत, पूर्ण भूतकाळ.
याची रचना पहा. सुरुवातीला येईल कर्ता, त्यापुढे हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. पहा बनली. तुम्ही पण बनवली होती अगोदरच, कारण तुम्हाला हे जे सांगितलं ना की परफेक्ट टेन्स पूर्ण काळात क्रियापदाचं तिसरं रूप येतं आणि त्या रूपाच्या अगोदर टू हॅवचं रूप येतं. पहा मागे जो आपण पाहिला होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्यामध्ये काय होतं पहा, रचना कशी होती ती, कर्ता हॅज किंवा हॅव क्रियापदाचं तिसरं रूप अशीच होती. म्हणजे फक्त इथं जे आपण हॅड घेतलंय त्या जागी कालच्या प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये इथं होतं टू हॅवचं वर्तमानकाळी रूप हॅज किंवा हॅव. आणि इथे हा पास्ट परफेक्ट आहे ना, पूर्ण भूतकाळ आहे, म्हणून आपण काय केलं, हॅवचं भूतकाळी रूप घेतलं हॅड. रचना झाली पहा, कर्ता हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. आता याचा उपयोग बघा, केव्हा वापरायचा आहे हा बनवलं पहा. काहींनी उपयोग सुद्धा सांगून टाकलाय. एखादी क्रिया पूर्ण झाली होती, हे शब्द महत्वाचे आहेत हा, पूर्ण झाली होती असे सांगण्यासाठी. म्हणजेच मराठी क्रियापद शेवटी काय येतंय बघा, ते पण लक्षात आलं असेल. म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येईल बरं, बरोबर आहे, ला होता. ओके, काय येतंय, ला होता. तर इथे सुद्धा पहा, होता, होती, होते, होतो पैकी काही पण येऊ शकतं कर्त्याच्या वचनानुसार. म्हणजेच ला होता, ली होती, ले होते, लो होतो, हे सगळे एकच आहे हा. तर मराठी क्रियापदाच्या शेवटी ला होता हे शब्द असतील तर पूर्ण भूतकाळ वापरतात. बघा आता, या रचनेनुसार आपण पूर्ण भूतकाळाचं म्हणजे पास्ट परफेक्टचं सेंटेन्स बनवू शकतो. आणि अर्थ विचारात घेण्यासाठी लक्षात ठेवा की एखादी क्रिया पूर्ण झाली होती असं सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला होता हे शब्द असतील तर पूर्ण भूतकाळ वापरतात. फर्स्ट सेंटेन्स पहा, कर्ता काय, आय, हा, त्यानंतर आला हॅड. ओके, आणि पुढे क्रियापदाचं तिसरं, क्रियापद प्ले आहे ना पहिल्या वाक्यामध्ये, मग प्लेचं तिसरं रूप प्लेड. झालं वाक्य, आय हॅड प्लेड असं सेंटेन्स झालं. पहा अर्थ काय होणार आहे, मी, प्ले म्हणजे खेळणे, तर मी खेळला होता. नाही, थोडंसं इथे चेंज करावं लागेल आपल्याला, ला होताच्या जागी मी खेळलो होतो. एकच आहे ना ते, ला होता, ली होती, ले होते, लो होतो. तर अर्थ होईल याचा, मी खेळलो होतो. पहा शेवटी क्रियापद जे आहे ना खेळणे, त्याच्या जागी काय आले पहा, शेवटी लो होतो. मी खेळलो होतो म्हणजेच काय, खेळलो होतो म्हणजे खेळण्याची क्रिया पूर्ण झाली होती. खेळत होतो, खेळत होतो म्हणजे काय, खेळण्याची क्रिया चालू होती. म्हणजे खेळत होतो हा चालू भूतकाळ आहे. आणि मी खेळलो होतो, इथं खेळण्याची क्रिया पूर्ण झालेली म्हणजे हा पूर्ण भूतकाळ आहे. हा फरक लक्षात घ्या. आणि मी खेळलो म्हणजे माझ्याकडून खेळण्याची क्रिया घडली, हा झाला साधा भूतकाळ बरं का. इथे खेळलो होतो झालेला आहे. सेकंड सेंटेन्स मध्ये कर्ता घेतला आहे शी, त्यापुढे आला हॅड. बघा प्रेझेंट मध्ये तरी आपल्याला हॅज किंवा हॅव पैकी योग्य घ्यावा लागत होता, पण पास्ट मध्ये एकच रूप आहे हॅड. कर्ता तुमचा एक वचनी असो अनेक वचनी असो, त्या कर्त्यानंतर हॅडच येणार आहे. ओके, आणि त्यापुढे क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद काय आपलं राईट, त्याचं तिसरं राईट, रोट, रिटर्न, तिसरं रूप आहे रिटर्न. शी हॅड रिटर्न. अर्थ काय,
तिने लिहिला होता. तिने लिहिली होती, तिने लिहिले होते किंवा तिने लिहिलो होतो, पैकी काय योग्य वाटतं ते पहा. तर तिने लिहिले होते हे आपल्याला करेक्ट वाटतं. तिने लिहिले होते. इथं पण जुळून बघा बरं का अर्थ. क्रिया पूर्ण झाली होती असंच व्यक्त होतंय का यामध्ये? तिने लिहिले होते म्हणजेच तिच्याकडून लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली होती. बरोबर. लास्ट सेंटेन्स पहा या ठिकाणी. करता काय आहे? दे. ओके, त्याच्या पुढे काय घेतला? हॅड. आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं स्विम आहे ना तिसऱ्या वाक्यामध्ये. स्विमचं तिसरं काय? स्विम, स्वॅम, स्वम. तिसरं घ्यायचंय स्वम. ओके, वाक्य बनलंय दे हॅड स्वम. अर्थ काय? ते पोहले होते. बघा, एवढं सिंपल आहे आणि तुम्हाला सुद्धा व्यवस्थित जमायला लागलंय. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं ना, अतिशय जादू झाल्याप्रमाणे अशा सोप्या भाषेत आपण हे बघतोय. आणि तुम्हाला सुद्धा यापूर्वी टेन्स जर अवघड वाटत होता तर हे पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला वाटत असेल अरे एवढं सोपं आहे, यापूर्वीच आपण यावर लक्ष दिलं असतं. बघा, प्रत्येक गोष्टीला वेळ असते, त्यानुसारच त्या घडत असतात. ठीक आहे, इथून पुढे चांगली ग्रीप घ्या. फक्त एवढं समजलं म्हणजे इथं सोडून देऊ नका, तर याची प्रॅक्टिस करत राहा. तुम्ही जेवढे वाक्य बनवण्याचा सराव कराल तेवढा सफाईदारपणा येईल, तितक्या लवकरात लवकर तुम्ही इंग्रजी लिहू शकाल, बोलू शकाल. डिपेंड्स ऑन प्रॅक्टिस. बघा मग काय आलंय? ते पोहले होते, ले होते आलेला आहे, ला होता सारखा. तर असं आहे हे पास्ट परफेक्ट टेन्स. अजून याचे वाक्य कसे होतील पहा. राम हॅड सॅट. राम बसला होता. सीता हॅड रन. सीता पळाली होती. राम अँड सीता हॅड डान्स्ड. राम व सीता नाचले होते. बरोबर आहे. या ठिकाणी पहा, डान्सला आपण ईडी जोडला तर त्याचा उच्चार कसा केला पहा. मी डान्स्ड असं नाही म्हटलेलं, मी ड उच्चार नाही झालेला पहा त्याचा. डान्स्ड म्हणजे त्या ठिकाणी डान्सला जो ईडी जोडलाय त्याचा उच्चार झालेला आहे पहा ट. डान्स्ड असा उच्चार झाला. मग ईडी जोडला, मग त्याचा उच्चार ट कसा झाला? तर लक्षात ठेवा, ईडी जो जोडतात ना क्रियापदाला त्याचा कधी उच्चार होतो पहा एड, कधी होतो ड आणि कधी होतो ईडीचा उच्चार ट. मग क्रियापदाला जो ईडी जोडला जातो त्याचा उच्चार नेमका यापैकी कोणता करायचा यासाठी काही पर्टिक्युलर रूल्स आहेत. तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि ईडीचा उच्चार कसा करतात याचे ते नियम नीट समजून त्या उच्चारण्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण पाहिला पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ. रचना आहे करता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप. एखादी क्रिया पूर्ण झाली होती असे सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला होता, ली होती, ले होते, लो होतो हे शब्द असतील तर पूर्ण भूतकाळ वापरतात. आय हॅड प्लेड. मी खेळलो होतो. शी हॅड रिटन. तिने लिहिले होते. आणि दे हॅड स्वम. ते पोहले होते. अशा पद्धतीने एखादी क्रिया पूर्ण झाली होती असं या काळातून व्यक्त करतात. आता यानंतर आपण बघणार आहोत पास्ट टेन्सचा चौथा आणि शेवटचा उपप्रकार, ज्याचं नाव आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, बघा हा सुद्धा रचना याची जास्त लांबलचक जरी असली तरी खूप सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कितवा प्रकार आहे पहा? नंबर 4. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मराठीत अर्थ काय? चालू पूर्ण भूतकाळ. ओके, नावातूनही लक्षात येईल तुमचं की याचा उपयोग काय असतो किंवा त्याची रचना काय असते. हे या शब्दातून सुद्धा तुम्ही बनवू शकता. पहा, चालू पूर्ण भूतकाळ. रचना बघा. आता सुरुवातीला करता आलाय, त्यापुढे हॅड, त्यानंतर बीन आणि पुढे क्रियापदाला बरोबर आहे ING. तुम्हाला काल पण सांगितलं होतं पहा ना,
चालू काळ असेल तर क्रियापदाला आयएनजी जोडतात, पूर्ण काळ असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप घेतात हा, आणि आयएनजीच्या रूपा अगोदर टू बीचं रूप घेतात आणि तिसऱ्या रूपा अगोदर टू हॅवचं रूप घेतात. या सगळ्या गोष्टी एकत्रित करून ही रचना बनलेली पहा. आयएनजी सांगतो चालू काळ आहे, बीन सांगतं पूर्ण काळ आहे आणि हॅड हे टू हॅवचं भूतकाळी रूप सांगतं भूतकाळ आहे. जो मागचा आपण पाहिला होता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, त्याची रचना कशी होती बरं? यामध्ये एकच चेंज होता पहा, तिथं करता हॅज किंवा हॅव, बीन क्रियापद आयएनजी, आणि इथं काय झालं फक्त हॅज हॅव चा पास्ट फॉर्म घेतला हॅड, रचना बनली करता हॅड बीन क्रियापदाला आयएनजी. याचा उपयोग बघा. चालू पूर्ण भूतकाळ आहे, त्याचा यूज आहे पहा. एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती. बघा बरं का, नीट शब्द लक्षात घ्या. एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन, तेथे संपलेली नाही हा, एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती. काही काळ चालू होती म्हणजे अजूनही चालू आहे का? नाहीये. जर एखादी क्रिया पूर्ण होऊन अजूनही चालू आहे तर तो होईल चालू पूर्ण वर्तमान काळ. इथं तो फरक लक्षात घ्या. आहे आला की वर्तमान काळ, होता आला की भूतकाळ, असेल आला की भविष्यकाळ, हे समजतंय ना? तर मग एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती असे सांगण्यासाठी म्हणजेच लक्षात आलं असेल पहा, मराठी क्रियापदाच्या शेवटी काय येईल? मग मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला होता हे शब्द असतील तर चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. बघा, एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती. हा, पूर्ण होऊन चालू होती असे सांगण्यासाठी, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला होता, त आलेली होती, त आलेले होते, त आलेलो होतो हे शब्द असतील तर चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. पहा, त जसं तुम्हाला मी सांगितलं की चालू काळ असेल तर आयएनजी जोडतात, पूर्ण काळ असेल तर तिसरं रूप घेतात, भूतकाळ असेल तर त्याच्या अगोदर टू हॅवचं रूप वापरतात. त्याचप्रमाणे पहा, मराठीत सुद्धा त म्हणजे चालू काळ आहे. हा, जात, खात, पीत, रडत, हसत क्रियापदाला जेव्हा त जोडतात ना, तेव्हा तो त जसा इंग्रजीत आयएनजी चालू काळ दर्शवतो तसा हा त चालू काळ दर्शवत असतो. त्यानंतर आलेला, यात जो हा ला आलेला आहे तो पूर्ण काळ दर्शवतो आणि होता हा भूतकाळ दर्शवतो. बरोबर ना? एक्झाम्पल पहा. करता आय, त्यानंतर पुढे घेतला हॅड, त्यानंतर बीन आणि क्रियापद प्लेला आयएनजी जोडला, प्लेइंग झालं सेंटेन्स. आय हॅड बीन प्लेइंग. अर्थ काय? आय म्हणजे मी आणि पुढे हॅड बीन प्लेइंग हे पूर्ण क्रियापद आहे. तर या मराठीत याचा अर्थ घेण्यासाठी आपल्याला जे मुख्य क्रियापद आहे त्याचा अर्थ विचारात घेऊन इथे ते टाकायचे. डॉट डॉट म्हणजेच ते क्रियापद आहे. तर प्लेचा अर्थ काय? खेळणे. मग खेळणे ने कट होणार आणि खेळ इथे येणार. मग खेळत आलेला होता.
असं होणार आहे. मग मी खेळत आलेलो होतो. मी खेळत आलेलो होतो. मराठी क्रियापद खेळणे आहे, त्याच्या शेवटी आलाय त आलेलो होतो. आता त्याचा आशय नीट लक्षात घ्या बरं का. मी खेळत आलेलो होतो म्हणजे काय? मी खेळत आलेलो होतो म्हणजे खेळता खेळता आलेलो होतो असं नक्कीच नाहीये. तर मी खेळत आलेलो होतो म्हणजे माझ्याकडून खेळण्याची क्रिया पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती. म्हणजेच मी बराच वेळापासून खेळत होतो असा अर्थ होईल याचा. मी खेळत आलेलो होतो म्हणजे मी बराच वेळापासून खेळत होतो. ओके, नेक्स्ट करता घेतलाय शी, पुढे येणार हॅड, त्यानंतर बीन आणि क्रियापद राईटला ING जोडला की होईल रायटिंग. वाक्य झाले शी हॅड बीन रायटिंग. अर्थ काय? ती लिहित आलेली होती. तुम्हाला पण जमलं पहा. ती लिहित आलेली होती. लिहित आलेली होती क्रियापदा शेवटी आला त आलेली होती. आणि लास्ट सेंटेन्स करता काय? दे, त्यापुढं काय? हॅड, त्यानंतर बीन आणि क्रियापद तिसऱ्या वाक्यात काय घेतो आपण? स्विम, त्याला जोडू ING, स्विमिंग. ओके, दे हॅड बीन स्विमिंग म्हणजे काय? ते पोहत आलेले होते. बघा किती सिंपल आहे. त आलेले होते, त आलेलो होतो, त आलेली होती, त आलेला होता, हे शब्द असतात या वाक्यात मराठी क्रियापदाच्या शेवटी. एखादी क्रिया पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती असं यातून व्यक्त करतात. याचे अजून एक्झाम्पल पहा. राम हॅड बीन सिटिंग, राम बसत आलेला होता म्हणजे राम बराच वेळचा बसलेला होता. त्यानंतर सीता हॅड बीन रनिंग, सीता पळत आलेली होती म्हणजे सीता बराच वेळापासून पळत होती. त्यानंतर पुढे पहा, करता आहे राम अँड सीता. राम अँड सीता हॅड बीन डान्सिंग, राम व सीता नाचत आलेले होते. नाचत आलेले होते म्हणजे नाचता नाचता आले होते असं नाहीये. राम व सीता नाचत आलेले होते म्हणजे राम व सीता बराच वेळापासून नाचत होते. ठीक आहे, असा हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. रचना आहे करता हॅड बीन क्रियापदाला ING आणि एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती असं सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला होता हे शब्द असतील तर चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. त्याचे एक्झाम्पल्स काय पाहिले? आय हॅड बीन प्लेइंग, मी खेळत आलेलो होतो. शी हॅड बीन रायटिंग, ती लिहित आलेली होती. दे हॅड बीन स्विमिंग, ते पोहत आलेले होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळाचे 4ही उपप्रकार पाहिलेत. थोडक्यात बघा, सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ. रचना आहे कर्ता प्लस क्रियापदाचं दुसरं रूप. एखादी क्रिया घडली असं सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी ला, ली, ले, लो यापैकी अक्षर आले तर साधा भूतकाळ वापरतात. त्याचं एक्झाम्पल पाहिलं आपण पहा. आय प्लेड, मी खेळलो. आय करता प्लेड दुसरं रूप आणि मराठी अर्थ घेताना पहा मी खेळलो क्रियापदा शेवटी लो आलेला आहे. दुसरा उपप्रकार पाहिला आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ. रचना होती करता वॉच किंवा वेअर क्रियापदाला ING आणि मराठीत जर क्रियापदाच्या शेवटी त होता हे शब्द दिसले म्हणजेच एखादी क्रिया चालू होती असं सांगण्यासाठी हा चालू भूतकाळ वापरतात. त्याचं एक्झाम्पल पाहिलं आपण आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. तिसरा उपप्रकार पाहिला आपण पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. रचना आहे करता हॅड क्रियापदाचं तिसरं रूप आणि एखादी क्रिया पूर्ण झाली होती असं सांगण्यासाठी म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी जर ला होता हे शब्द आले तर पूर्ण भूतकाळ वापरतात. एक्झाम्पल आय हॅड प्लेड,
मी खेळलो होतो. आणि हा लास्ट पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रचना आहे. कर्ता हॅड बीन क्रियापदाला ING आणि एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण होऊन त्यानंतरही काही काळ चालू होती, म्हणजेच मराठी क्रियापदाच्या शेवटी त आलेला होता हे शब्द असतील तर हा चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. त्याचं एक्झाम्पल आपण काय पाहिलं, आय हॅड बीन प्लेईंग. मी खेळत आलेलो होतो, मी बराच वेळापासून खेळत होतो. तर हा झालाय पास्ट टेन्स अगदी तपशीलवार. मला नाही वाटत एकदा अशा पद्धतीने जर तुम्ही हा टेन्स अभ्यासला तर तुम्ही आयुष्यात कधी विसराल म्हणून. कायमचा तुमच्या अतिशय सहजासहजी लक्षात राहू शकेल अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतोय. आणि आणखी एक सांगतो या ठिकाणी की तुम्ही जर हा चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर आवर्जून या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुमच्या इतर कॉन्टॅक्ट्समध्येही शेअर करा, जेणेकरून इतरांनाही या आपण पाहत असलेल्या अतिशय सोप्या भाषेत अभ्यासात असलेल्या इंग्लिश ग्रामरच्या संपूर्ण जो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे असा पार्ट सगळ्यांना बघता येईल. फक्त इंग्लिश ग्रामरच नव्हे तर इंग्लिश स्पीकिंग सुद्धा या ठिकाणी आपण यापूर्वीही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि यानंतरही करणार आहोत. ठीक आहे, आता आपण पुढच्या टॉपिकमध्ये पुन्हा भेटू फ्युचर टेन्स सह. ओके, थँक्यू व्हेरी मच.